नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या दिवशी जर स्त्रियाने आपले केस धुतले तर पतीची भरभराट आणि मुलांची प्रगती नक्की होईल. चला पाहूया भाविकांनो. आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रीला घराची लक्ष्मी मानली जाते. एक स्त्री आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते, तर तिच्या काही चुकांमुळे गरिबी पण येऊ शकते. शास्त्रानुसार स्त्रियांच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी कधीही करू नयेत. तसेच विवाहित स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी धुवू नयेत, आणि कोणत्या दिवशी केस धुतल्याने पतीच्या आयुष्यावर आणि मुलांवर संकट येण्यासारखे आहे. तर चला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख शांती आणि महालक्ष्मीची अखंड कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ आणि लिहायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भाविकांनो, आपल्या शास्त्रात आणि वास्तुशास्त्रात महिलांच्या दैनंदिन सवयीबद्दल काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. असे म्हणतात की जी महिला उशिरापर्यंत झोपते, जी स्त्री सकाळी उशिरापर्यंत झोपू राहते, तिच्या घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करणाऱ्या स्त्री यांच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते. केस आणि पायांची स्वच्छता महिलांनी ठेवावी. अस्वच्छ केस आणि पाय दरिद्रतेला आमंत्रण देण्याची असते. शास्त्रानुसार सकाळी 8 वाजेनंतर स्नान करणे योग्य मानले जात नाही. जर काही कारणास्तव 8 पूर्वी जमले नाही तर दुपारच्या 12 वाजेपर्यंत स्नान करणे गरजेचेच आहे. कारण 12 वाजेनंतर केलेले स्नान हे दानव स्नान मानले जाते, यांचे काहीही पुण्य मिळत नाही. अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. स्त्रियाने अंघोळ करताना पाण्यात थोडेसे मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा असते ती नष्ट होते आणि आरोग्यही चांगले राहते. दुपारच्या वेळी स्वच्छता म्हणजे दुपारच्या वेळी झाडू पोछा करू नये, कारण या काळात नकारात्मक शक्ती वाढलेली असते. प्रत्येक स्त्रीमध्ये माता पार्वतीचा अंश मानलेला असतो. स्त्रीचे नाभिस्थान हे ऊर्जेचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. बऱ्याचदा स्त्रिया शरीराच्या या भागाकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. शास्त्रात असे म्हटले आहे की जी महिला आपली नाभी स्वच्छ ठेवत नाही तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अनेक प्रसंगात सांगितले आहे की ज्या घरात नारीचा सन्मान होत नाही तिथे देवही वास करत नाही. तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. आणि जी महिला स्वच्छता ठेवत नाही तिच्या विवाहामध्ये किंवा पतीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नाभीची स्वच्छता राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्या पुरुष स्त्रीला कमी लेखत असेल किंवा तिचा अपमान करत असेल तर त्याचे भाग्य तिथेच संपते. आयुष्यात प्रगती आणि यश हवे असेल तर घरातील स्त्रियांचा आदर करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. आठवड्याचे काही दिवस असे आहेत ज्या दिवशी विवाहित स्त्रिया केस धुणे वर्ज्य करतात, म्हणजेच केस धुवत नाही. सोमवार. विवाहित स्त्रियांनी सोमवारी केस धुणे टाळावे. यामुळे मुलांवर संकट येण्याची शक्यता असते आणि कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. बुधवार. हा नियम प्रामुख्याने कुवाऱ्या अविवाहित मुलींसाठी आहे. कुवाऱ्या म्हणजे अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत. यामुळे त्यांच्या भावावर मोठे संकट येऊ शकते. गुरुवार. बृहस्पतिवार. विवाहित स्त्रियांनी गुरुवारी चुकूनही केस धुवू नयेत. यामुळे पतीचे आयुष्य कमी होते आणि घरात दारिद्र्यता. या दिवशी नखे किंवा केस कापणे तसेच घरात पोछा मारणे ही टाळावे. शुक्रवार. सर्वात शुभ दिवस. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी विवाहित स्त्रियांनी केस नक्कीच धुवावेत. यामुळे पती धनवान होतो, घरात बरकत येते. आणि विशेष टीप, जर तुम्हाला एखाद्या दिवशी व्रत किंवा पूजा करायची असेल तर त्या दिवशी केस धुण्यास मनाई असेल तर तुम्ही केस न धुताही पूजेत बसू शकता. फक्त तुमच्या भांग्यामध्ये स्वच्छ सिंदूर लावा. शास्त्रात स्त्रियांनी भांग ही गंगा स्नानासारखी पवित्र मानली गेली आहे. सिंदूर लावताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. सिंदूर लपवू नका. काही स्त्रिया फॅशन म्हणून किंवा लाजेपोटी सिंदूर केसामध्ये लपवतात. असे केल्याने पतीला समाजात मान सन्मान मिळत नाही. सिंदूर लावताना तो लांब लावा. जेवढा लांब सिंदूर असेल तेवढी पतीची कीर्ती आणि आदर समाजात वाढतो. सिंदूर लावण्यापूर्वी त्या डबीला कपालाला लावा आणि माता पार्वतीचे स्मरण करा. सरळ रेषेत लावा. सिंदूर नेहमी सरळ रेषेमध्ये लावावे. वाकडी भांग असेल किंवा स्नान केल्यानंतर सिंदूर लावू नका आणि दुसऱ्या स्त्रीकडून सिंदूर लावून घेऊ नका. व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही. स्त्रीचे आनंदी राहणे. घरातील स्त्री जर नेहमी चिडचिड करत असेल किंवा दुःखी असेल तर
लक्ष्मी घर सोडून जाते. स्त्रीचे हसणे आणि आनंदी राहणे घरात सकारात्मकता आणते. सौभाग्याच्या वस्तू. विवाहित स्त्रियांनी आपली सिंदूरची डबी, हातातील घातलेल्या चुडा, पायातील जोडवी किंवा पायली आणि कपालावरची बिंदी कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा शेअर करू नये. यामुळे पतीवर खूप मोठे संकट येतात. किचनमध्ये खरकटी भांडी. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात तवा, कढईपासून किचन नेहमी स्वच्छ ठेवावे आणि जी खरकटी भांडी आहेत ती स्वच्छ धुवून ठेवावी. तर भाविकांनो, या होत्या शास्त्रात सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्या गोष्टींचे आपण पालन करून आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंट म्हणजे आमच्यासाठी इन्स्पायरेशन आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.